नमस्कार श्रोतेहो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 74. त्याला वीरकडे बघताही येत नव्हते. तेव्हाच वीर म्हणाला, मिस्टर गंधारला इथलं जेवण फारसं आवडत नाही असं दिसतंय. वीरच्या खोल आणि गरुडासारख्या दिसणाऱ्या डोळ्यांनी गंधार घाबरला होता. त्याचा आवाज ऐकून गंधार थरथरत होता. पण अचानक घाबरून तो स्वतःच्याच खुर्चीवरून खाली पडला. हे पाहून तिथल्या हॉटेल स्टाफला हसू आवरता आलं नाही आणि गंधार आपली अस्वस्थता लपवत म्हणाला, तुम्ही तुमचे लंच एन्जॉय करा, मला इथून जायला आवडेल. वीर, जायला आवडेल? वीरचे हे ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला. गंधार स्वतःच्या इच्छेने येथे आला तर होता, मात्र आता तो इथून जाणार तर फक्त वीरच्या मर्जीने. वीर, मी ऐकले होते की तुला मला भेटायचे आहे, पण तुम्ही तर माझ्याशी बोलले नाहीत. मी तर आत्ताच आलो आणि तुम्हाला जायचे आहे. वीर समोर बोलायची गंधारची हिंमत नव्हती आणि त्याला नाही म्हणण्याची तर मुळीच नव्हती. त्यामुळे तो जमिनीवरच बसून म्हणाला, या सर्व गोष्टींमधून अवनीचे नाव हटवण्यात मी मदत करेन. मी स्वतः बाहेर जाऊन मीडियाला सांगेन की या सगळ्यात अवनीचा सहभाग नव्हता. वीर गंधारकडे रागाने बघत म्हणाला, अवनीला तुझी मदत हवी आहे असं का वाटतं? ती माझ्यासोबत असताना तिला कोणाचीही गरज नाही आणि माझ्या समोर तुझी काहीच लायकी नाहीये. वीरला त्याच्याकडून काय हवे आहे हे गंधारला समजत नव्हते. अचानक अशा प्रकारे पुढे येण्याचा अर्थ काय? वीरला त्याचा अपमान करायचा होता? समोर जे काही घडत होते त्यानंतर गंधारचा अभिमान, स्वाभिमान, त्याचा आत्मसन्मान या सर्वांचे तुकडे तुकडे होऊन जमिनीवर विखुरले होते. तो थरथरत्या आवाजात वीरला म्हणाला, प्रेसिडेंट ओबेरॉय, कृपया मला सांगा, मग तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? यावर वीरने अवनीकडे बघत उत्तर दिले, यासाठी तुला माझ्या पत्नीला विचारावे लागेल. जेव्हा वीर अवनीशी बोलत होता तेव्हा त्याचा आवाज पूर्णपणे वेगळा होता. त्यावेळी त्याच्या आवाजात प्रेम, काळजी, विश्वास सर्व काही दिसत होतं. नाहीतर तो जेव्हा गंधारशी बोलत होता तेव्हा त्याचा आवाज काही औरच सांगत होता. या सगळ्यातून गंधारला एक गोष्ट समजली होती की वीर फक्त अवनीसाठीचा बदला घेत होता. नजर वर करून गंधारने अवनीकडे पाहिले. अवनी वीर सोबत इतकी आरामात बसली होती जसे जगात जे काही चालू आहे त्याची तिला काहीच पर्वा नाही. पण तेव्हाच गंधारच्या मनात एक विचार आला की माणूस हा शेवटी माणूसच असतो, मग तो कोणी गरीब असो किंवा करोडो कंपनीचा मालक असो, सगळे सारखेच असतात. गंधारने मनात विचार केला की वीर सारख्या माणसाला कोणीही भेटू शकली असते. त्याने तुझ्याशी लग्न केले तर नक्कीच काहीतरी आहे, पण काही दिवसात तो तुलाही कंटाळून पुढे जाईल. बघूया हे नाते किती दिवस टिकते ते. अवनी त्याच्या डोळ्यात बघून गंधारच्या मनात काय चालले आहे ते सांगू शकत होती. पण गंधारने काय विचार केला याने तिला काही फरक पडत नव्हता. मग गंधारने अवनीकडे बघून विचारले, तुला माझ्याकडून काय हवे आहे हे थेट सांग, कारण बाहेरच्या जगात तर तू माझी खिल्ली उडवलीच आहे. अवनी, तुला माहिती आहे मी कोणत्या दिवशी वीरशी लग्न केलं? 19 ऑगस्ट. 19 ऑगस्ट हे ऐकल्यानंतर गंधार आश्चर्याने अवनीकडे पाहू लागला. तो जे ऐकतोय त्यावर त्याचा विश्वासच बसेना. कारण 19 ऑगस्ट ही तारीख आहे
ज्या दिवशी तो स्वतः अवनीशी लग्न करणार होता. हा तो दिवस होता ज्या दिवशी त्याने अवनीला डॉलीसाठी सोडले होते. हा तो दिवस होता ज्या दिवशी त्याने अवनीला डॉलीच्या जागी उभे केले होते. गंधार, तुझं लग्न आधीच झालं होतं तर तू ओबेरॉय इंटरनॅशनल हे नाव का नाही वापरलेस? अवनी, कशासाठी? तुझा बदला घेण्यासाठी? अवनीने गंधारला मध्येच अडवले आणि म्हणाली, मी हे केले नाही कारण मला या सगळ्या घाणीत वीरचे हात घाण करायचे नव्हते. कारण वीरशी लग्न केल्यानंतर अवनीला फार काही करण्याची गरज नव्हती. तिला फक्त तिच्या नात्याबद्दल जगाला सांगायचे होते आणि तिच्या सर्व समस्या आपोआप संपल्या असत्या. तिच्याकडे डोळे वर करून बोलायची कोणाची हिंमत झाली नसती. माहिती नाही की तिने इतका त्रास, इतका गैरसमज, इतक्या वेदना आणि इतका अपमान का सहन केला. गंधारला हे समजत नव्हतं. गंधार, खरंच तू या सगळ्यात वीर सरांची मदत घेतली नाहीस, पण हे असं का आहे? तुझा त्यांच्यावर विश्वास नाही का? अवनी, प्रत्येक जण तुझ्यासारखा वाईट नाही आणि मला स्वतःला सिद्ध करायचे आहे. मी 3 वर्षांपूर्वी येथे टॉप मॉडेल होते आणि आता 3 वर्षांनी मी पुन्हा तेच सिद्ध करेन, पूर्ण जगाला आणि तुलाही. गंधार, बरं, तुला सांगायचं आहे की तू इथपर्यंत पोहोचताना काहीच चुका केल्या नाहीस आणि मला आता हे सांगू नकोस की ज्यांना तुझ्या आणि वीर सरांच्या लग्नाबद्दल माहिती आहे त्यांचं वागणं तुझ्यासोबत वेगळं नव्हतं. त्यांनी तुला विशेष वागणूक दिली नाही. अवनी, फक्त तुलाच माहिती आहे. माझ्या आणि वीरच्या लग्नाबद्दल फक्त तुलाच माहिती आहे. गंधार, माझा तुझ्यासारख्या लोकांवर विश्वास बसत नाही. असे लोक पण जगात आहे जिच्याकडे एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्याकडे यश आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी इतके मोठे साधन होते आणि तू त्याचा उपयोग केला नाही. अवनी, प्रत्येक नातं तसं नसतं जसं तू जपलंस. प्रत्येक नातं हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि वापरण्यासाठी नसतं, जसं तू माझ्याबरोबर केलंस. काही नाते मनापासून जपले जातात. माझे आणि वीरचे नाते असेच आहे जे आम्ही मनापासून जपतो आणि मनापासून अनुभवतो. पण हे तुला कधीच समजणार नाही. यावेळी गंधारचे हृदय धडधडत होते. त्याला काय करावे सुचत नव्हते. पण आज त्याला तीच भावना जाणवत होती जी त्याने अवनीला दिली होती आणि तो स्पष्टपणे पाहू शकतो की त्याच्याशिवाय अवनीचे आयुष्य खूप चांगले होते आणि ओबेरॉय इंटरनॅशनलचे मालक वीर ओबेरॉय पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याच्या सारखं बनायला गंधारला 10 जन्मही कमी पडतील. गंधारला समजत नाही की तो डॉलीच्या मागे इतका वेडा कधी झाला की त्याने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आज तो अवनीसोबत असता तर परिस्थिती काही वेगळी असती. अवनी, तुला माहिती आहे, एकेकाळी मी खूप विचार करायचे की मी तुला कसा त्रास देऊ शकते, तुझे आयुष्य कसे बर्बाद करू शकते. एकेकाळी माझ्या आयुष्याचे हेच एक ध्येय होते. पण डॉली माझं काम इतक्या सहजतेने करेल, स्वतः सोबत ती तुला देखील घेऊन बुडाली असे मला वाटले नव्हते. आणि तू ऑलरेडी तुझ्या चरित्रापासून आणि स्टेटसपासून एवढा घसरलेला असताना मी तुला आणखी आता अजून काय आणि किती खाली पाडू. त्यामुळे आता मला तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही. मला तुझ्या या सर्व समस्यांपासून दूर जाऊन माझ्या आयुष्याचा विचार करायचा आहे आणि पुन्हा त्या वळणावर यायचं आहे. आता माझ्या नव्या आयुष्यात तुला कुठेच जागा नाही. आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा देश सोड, या देशात परत कधीच येऊ नको आणि माझ्यासमोर तर अजिबात येऊ नको आणि माझ्यासमोर तर अजिबात परत कधीच येऊ नको. धन्यवाद श्रोते हो. कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. उद्या भेटूयात एका नवीन भागात.
तोपर्यंत नमस्कार.